साधी राहणी, कपाळी टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखातून ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष असा आपला भोळा भाबडा वारकरी. पण याच वारकऱ्यांच्या भक्ती संप्रदायामध्ये कट्टरता पसरवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते नेहमीच करतात. यावरून टोकाचे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एक गंभीर वक्तव्य केलं आणि त्यावरून राजकारण तापलं. ते म्हणाले की वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. यातील 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ कसं मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात. म्हणून आता अशा लोकांची आम्ही यादीच करायला सुरुवात केली आहे. मंडळी, शरद पवारांच्या या वक्तव्याचा भाजपनं चांगला समाचार घेतलाय. मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याशिवाय विश्व वारकरी सेना आणि वारकरी साहित्य परिषदेकडूनही शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. पण आता शरद पवार गटानं वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारांच्या 20 कीर्तनकार आणि घुसखोरांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांच्या मते ही 20 लोक कट्टर सनातनी असून भाजप समर्थक आहेत. पण ते 20 कीर्तनकार कोण आहेत? ते खरंच चिथावणीखोर वक्तव्य करून धार्मिक शक्तींना बळ देतायत का? या संदर्भात शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मांडलेली सविस्तर भूमिका काय आणि आळंदीतील बैठकीचा उल्लेख करत त्यांनी तुषार भोसले यांच्यावर कोणते धक्कादायक आरोप केलेत, तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ समाजासाठी नेहमीच गुंतागुंतीची ठरते. या बाबतीत महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हे आपण मागील काही वर्षांपासून अनुभवतोय. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की वारकरी संप्रदायात 60% प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केली आहे. ते असंही म्हणाले की 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची समाजाला अत्यंत गरज आहे, पण दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेच दिसत नाही, अशी ही खंत पवारांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. पण या वक्तव्यावरून भाजपनं शरद पवारांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की पवार साहेबांनी विकासात योगदान दिलं असलं तरी त्यांचा वारकरी संप्रदायाशी फार संबंध नाहीये. त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलाय की ते धर्म मानत नाही, त्यांचा सगळा पिंडच निधर्मी राहिलाय, अशा कठोर शब्दात फडणवीसांनी शरद पवारांना सुनावलं होतं. पण भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले होते की हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून त्या लोकांसोबत इफ्तार पार्ट्या जोडता तेव्हा तुम्हाला ते धर्मांध वाटत नाही का? पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबांच्या गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलाय. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी कारस्थाने केली आहेत. आता 40 ते 50 लोकांची टोळी त्यासाठी तयार केली आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापलंय. यावर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. दरम्यान गुरुवारी 16 एप्रिलला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणी सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी 20 कीर्तनकारांची पहिली यादी जाहीर करत धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडून दिली आहे. त्या 20 लोकांना कट्टर सनातनी आणि वारकरी संप्रदायातील घुसखोर ठरवण्यात आलंय. शरद पवार गटाने जाहीर केलेल्या यादीतील ती 20 नावं तुम्ही आमच्या स्क्रीनवर पाहू शकता. त्यात किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, चारू दत्त आपळे, बंडा तात्या कराडकर, तुषार भोसले, संग्राम भंडारे, रामगिरी महाराज, प्रकाश बुवा जवंजाळ, संजय महाराज पाचपोर, उद्धवत पैठणकर, योगी निरंजन यांच्यासह इतर नावांचा उल्लेख विकास लवांडे यांनी केलाय. त्यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास मांडताना सांगितलं की संत नामदेव महाराजांनी पहिल्यांदा भगव्या रंगाची पताका हातात घेतली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला ग्रंथ दिला. वारकरी संप्रदाय हा सनातन धर्मापेक्षा वेगळा आहे. सनातन धर्माचे अधिष्ठान आणि ग्रंथ वेगळे आहेत. वारकरी विचार कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. पण दुर्दैवानं सर्व संतांना त्यावेळच्या धर्म मार्तंडांनी छळलं आहे. सुफी समुदायालाही मुल्ला मौलवींनी त्रास दिला, कारण सुफी विचार त्यांना मान्य नव्हते. मंडळी, विकास लवांडे यांनी उत्तर भारतातील बाबा महाराज, कथावाचक यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की सध्या वारकरी संप्रदाय संपवण्यासाठी उत्तर भारतातून प्रदीप शर्मा, कालीचरण महाराज, धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्यासारखे लोक महाराष्ट्रात येतात आणि या घुसखोर प्रवृत्ती हिंसेला प्राधान्य देतात. याशिवाय लवांडे यांनी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तुषार भोसले यांनी निवडणुकीपूर्वी आळंदीत एक बैठक घेतली आणि कीर्तनकार महाराजांना हिंदुत्वाच्या आधारे भाजपचा प्रचार करण्यास सांगितला.
यासाठी त्या महाराजांना पैशांची पाकिटही देण्यात आली आणि म्हणूनच आज अनेक कीर्तनकार उघडपणे भाजपचा प्रचार करताना दिसतात। मुळात वारकरी संप्रदायात आचार्य अशी कोणतीही पदवी नसताना तुषार भोसले स्वतःच्या नावापुढे आचार्य शब्द का लावतात असा प्रश्न लवांडे यांनी उपस्थित केला। आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारांच्या कार्याची देखील आठवण करून दिली। शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातच पालखी मार्ग सुरू झाला। त्यांनी वारकरी संप्रदायासाठी जे काम केलं त्याचं कधीही मार्केटिंग केलं नाही असं स्पष्टीकरण लवांडे यांनी दिलं। दरम्यान वारकरी संप्रदायातील ज्या 20 कीर्तनकारांची यादी शरद पवार गटानं जाहीर केली आहे त्या यादीतील कोणत्याच कीर्तनकाराकडून अजूनपर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। पण समाज माध्यमांवर मात्र काही नागरिकांकडून लवांडे यांच्यावर टीका केली जाते। लवांडे यांनी जाहीर केलेल्या यादीतील काही जर धर्मांध शक्तींना बळ देत असतील ते वारकरी संप्रदायाच्या विरोधातही काम करत असतील, पण सगळेच जण घुसखोर नसल्याच्या प्रतिक्रिया आता समोर येतात। यादीतील 20 पैकी 3 महाराज बुलढाणा जिल्ह्यातले आहेत। चिखली तालुक्यातील नायगावचे प्रकाश बुवा जवंजाळ, खामगाव तालुक्यातील संजय महाराज पाचपोर तर देऊळगाव राजा येथील उद्बोध पैठणकर अशी त्यांची नावं। यातील प्रकाश बुवा जवंजाळ हे 2009 मध्ये भाजपकडून चिखली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते, पण त्यांनी कीर्तनात कधीच राजकारण येऊ दिलं नाही। बुलढाणा जिल्ह्यातील या तिन्ही कीर्तनकारांचा इतिहास वारकरी संप्रदायाशी निगडीत असून त्यांचं सामाजिक कार्यही मोठं आहे। त्यांनी कधीच धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य केल्याचंही उदाहरण नाहीये। ते कधी कोणत्याही वादात अडकलेले सुद्धा दिसत नाही असं म्हणत बुलढाण्यातील नागरिक व महाराजांच्या समर्थनात उतरलेले दिसतात। बाकी शरद पवार गटानं जाहीर केलेल्या 20 जणांच्या यादीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कट्टर सनातनी मंडळी वारकरी संप्रदायात संपू पाहत आहे का? त्यांचा नेमका उद्देश काय असेल यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।